पैंथर नगर इलाके में। दोस्तों हम आज आपको पैंथर नगर की कुछ समस्या बताने जा रहे हैं कि यहाँ के लोगों को जो है कितनी परेशानियों का सामना करना पड़ रहा है। यहाँ पर जो है ये रास्ता जो है आप देख सकते हैं, पैंथर नगर में इंटर करने का जो रास्ता, मैं कैमरामैन से गुजारिश करूँगा कि थोड़ा दिखाइए कि छोटे छोटे बच्चे यहाँ से स्कूल आते हैं, जाते हैं, महिलाएँ आती है। रात के वक्त यहाँ पर लाइट नहीं लगी हुई है, आजू बाजू जो है कचरे का ढेर लगा हुआ है। काफ़ी लोगों को जो है यहाँ पर दिक्कतों का सामना करना पड़ रहा है। कचरों के ढेर की वजह से मच्छर, डेंगू, मलेरिया की बीमारी से जो है यहाँ के बच्चे जो है जूझ रहे हैं। हटना बेटा। और साथ ही साथ यहाँ के लोगों को जो है शौचालय की भी जो है प्रॉब्लम है। काफ़ी खस्ता हालत में जो है यहाँ के शौचालय, बाथरूम, टॉयलेट जो है यहाँ पर ऐसी हालत में है जो इस्तेमाल करने के लायक नहीं है। यहाँ के लोगों की यहाँ की अपील है, यहाँ के लोगों की अपील है यहाँ के आमदार और ख़ासदार से कि यहाँ पर जो है एक नज़र डाली जाए और यहाँ इलाके के लोगों को जो है अच्छी से अच्छी सुविधा दी जाए। आप देख सकते हैं ये ब्रिज यहाँ पर बना हुआ है। अगर बाय चांस अगर यहाँ पर कुछ एमरजेंसी अगर कुछ हो जाती है, जैसे कि आग लग जाती है या किसी की तबीयत ख़राब हो जाती है, किसी को हार्ट अटैक अगर आ जाता है, तो यहाँ पर एम्बुलेंस जो है यहाँ पर अंदर जा नहीं सकती। लोगों को उठाकर जो है पेशेंट को यहाँ तक के लेके आना पड़ेगा और हो सकता है कि उसे अपनी जान भी गंवा देनी पड़ेगी। तो हमारे चैनल के माध्यम से लोगों ने जो है कुछ अपील की है, तो आइए हम बात करेंगे यहाँ के कुछ लोगों से कि उनका क्या कहना है। नमस्कार, माझं नाव प्रीती रमेश गायकवाड आहे। आज मला इकडे येऊन बोलाय गेलं तर 35 वर्ष झालेले। आज आम्ही सोशल मीडियामध्ये पण भरपूर वेळा दिलेले आहे रस्त्याबद्दल। आणखीन बोलाय गेलं तर हे जे ब्रिज आहे, आमच्या ॲम्ब्युलन्स येऊ शकत नाही। इतर माणूस सिरियस झाला तर ॲम्ब्युलन्स येऊ शकत नाही। आणि पहिली गोष्ट बोलाय गेलं तर हा रस्ता आमचा बंद होणार आहे, का की इकडे आता टावर व्हायला दोन्ही बाजूकडून चालू होणार। आमचा जुना रस्ता होता, गोदरेजमधनं होता, डांबरी रोडचा रस्ता अजूनही माझ्या घराच्या पाठीमागे तो डांबरी रस्ता आहे। पण आमचा हा पण रस्ता बंद झाला तर आम्ही कुठे जायचं? आणि हे बीएमसीनी बनवून दिलेलं आहे। सुरेश आवळे त्यांची मिसेस नगरसेवक होती, त्यावेळी बीएमसी मधनं आम्हाला हा ब्रिज बांधून दिलेला गेलाय। पर इतर वेळा बोलाय गेलं तर आम्हाला खूप त्रास होतो त्या ब्रिजचा, पण खूप उंच पण झालेला आहे आणि आम्हाला रस्ता ॲम्ब्युलन्स यायला पाहिजे आतमध्ये, गाड्या नाही पण ॲम्ब्युलन्स यायला पाहिजे। आमचा आमदार पराग शाह आहे, खासदार मनोज कोटक आहे, नगरसेवक सुरेश आवळे वाटा आणि आता खासदार संजय पाटील आहेत। आणि तुम्हाला विनंती करून सांगते की आम्हाला हा रस्ता एस वार्ड मध्ये जातोय आणि ह्यो रस्ता आमचा पाठचा रस्ता एन वार्ड मध्ये जायचा। पर काय बोलायचं तुम्हाला सांगाय गेलं तर हा रस्ता आहे ना आम्हाला बिलकुल नाही, बाहेरचा पाहुणा येऊ शकतच नाही। आणि दुसरी गोष्ट, शौचालय जे बनवलंय ते सिंगल बनवलंय, आम्ही डबल सांगितलेलं पण तो सिंगल बनवलेला। आणि त्या शौचालयामध्ये इतकी गर्दी होते की सकाळची लाईन लागते, सकाळची लाईन लागते। वस्ती 3500 आहे आणि बाथरूम आहे 32 आहेत। 32 बाथरूम मध्ये 16 बाथरूम जेंट्सचे आणि 16 बाथरूम लेडीजचे आहेत। मग आता तुम्ही सांगा आम्हाला की एवढी सकाळची लाईन असते ना की याय जायला बी आम्हाला एकदम घाण वास येतो, तर आम्हाला ती डबल बांधून द्यायचा आणि आमचा हा रस्ता काढून द्यायचा। बाकींच्या महिलांना काय त्रास होतो? आम्ही आमदार खासदाराकडे बी लेटर दिलेला आहे, आमच्याकडे पुरावे आहे, त्यांच्याकडे दिलेलं लेटर पण आम्ही ठेवलेलं आहे। तुम्हाला पाहिजे तर एखाद्या वेळी दाखवून, पण तुम्ही अचानक आल्याबद्दल आम्हाला ते लेटर दाखवता येत नाही, नाही तर त्याच्यावर सही शिक्का सकट आमच्याकडे लेटर आहे, ते आम्ही तुम्हाला दाखवू शकतो। पण मग का इकडे लक्ष देण्यात आलं नाही? लक्ष देण्यात आलं नाही, काय नाही। आता 2-2.5 वर्ष झालं मी लेटर दिलेलं आहे। आता जो तुमच्या जे रस्ता आहे, हे ब्रिज आहे, ते बंद करणार आहे, कोण बंद करणार आहे? कोणाचं? बहुतेक आता या बॉर्डरचे घर जाणार आहेत, बॉर्डरचे घर जाणार आणि या लाईनीचे बी घर जाणार, तर आम्हाला रस्ता कुठे? 3500 संख्या इकडे, तर त्यांना याय जायला रस्ताच आमचा बंद झाला तर आम्ही कुठून जायचं? का खाडीतल्या पाण्यातून जायचं? जे आम्हाला 35 वर्ष अगोदर आम्ही खाडीतून चालत येत होतो, चालत जात होतो। पाणी, एवढ्या पाणीमध्ये आमची इथले माणसं पाण्यातून वाट केलेली होती।
मग काही दिवसांनी मग आम्ही ते पाईप टाकून केलं. मग लीला डाकेकडून आम्ही जुना ब्रिज बांधून घेतलेला होता, तो पडती झाला तर आम्हाला हे बीएमसीने बांधून दिलेलं आहे. पण हा बीएमसी म्हातारा माणसाला जरा त्रास होतोय आणि लहान मुलांना येता येत नाही, का की 2-3 माणसं पडले, त्यांचं डोकं फुटलेलं आहे या ब्रिज वरून. तर आणि हा रस्ता पण तुम्ही ऍक्च्युली बघून घ्या. हा इथं एवढ्या भागामध्ये कचरकुंडी होती, आता इथे आम्हाला कचरा बी टाकून देत नाही. बाहेर टाकतो आम्ही कचरा, पण तो कचरेवाला पण येत नाही आता आमच्या एरियामध्ये झाडू मारायला. हे घाण पसरली, डेंग्यू झालाय, मलेरिया झालेला आहे. थंडी तापाने माणसं यावेळी आजारी खूप पडलेले आहेत. मी रिक्वेस्ट करते, आम्हाला रस्ता द्या करून आणि शौचालय चांगला बांधून द्या आणि ब्रिज असा बांधा की त्याच्यामधनं ॲम्ब्युलन्स आमच्या घरापर्यंत आली पाहिजे, का की उचलून न्यायला लागतं. एखाद्या वेळी कोण नसलं त्या माणसांना तर तो कसा घेऊन जाणार. अशी कुठली घटना घडली आहे का, आग लागल्याची घटना? आग लागली तर आम्हाला पळायला रस्ताच नाही, हा एकच रस्ता आहे. मग 3.5 संख्या कशी पळणार? का एकमेकांच्या अंगावर पडून पळणार का? मग हे कोणाला दिसत नाही का? नाही, कुणाला दिसत आहे. मग आता जे खासदार आहे संजय पाटील, आता जे निवडून आलेले आहेत, त्यांच्याकडनं वाटतंय तुम्हाला आता सध्या काम? आता बघू, आता त्यांच्याकडे आम्ही अप्लाय करू, ऍप्लिकेशन देऊ, आम्हाला हे असं असं करून द्या, देतील ते करून आम्हाला. आज त्यांचं राज्य आहे तर ते देणारच आम्हाला. बीएमसीचं आहे तर बघू, त्यांना सांगू आम्ही, लेटर देऊ, करतील तर चांगलीच गोष्ट आहे. आणि मेन खरं म्हणाय गेले तर तुम्ही हा जाता जाता तुम्ही तो रस्ता बघा कसा आहे, तो की लहान पोरं येऊ शकत नाही. डेंग्यू मलेरियाची सगळी साथ चालू आहे. जय महाराष्ट्र. बाकी काय नाही, प्रशासनाकडे एवढीच मागणी आहे की आमचा रस्ता, जो लहान मुलं येतात, म्हातारे येतात, माणसं येतात, हँडिकॅप येतात, त्यांना जाण्यासाठी येण्यासाठी रस्ता चांगला ठेवावा. कारण ही बघताय तुम्ही की झाड पडलं की माणसांना जायला यायला रस्ता नसतो. माणसं जाणार कुठून? ते बीएमसी आणणार, येणार, तोडणार, त्यानंतर रस्ता भेटणार. तोपर्यंत माणसं कामाला जाणार नाही, या घरीच बसणार. तोपर्यंत जाणार कुठून माणसं? फक्त आम्हाला चांगला रस्ता करून द्या. जे बाथरूमचं काय आहे, जे आम्ही सांगितलेलं 1+1 करून द्या, ते करून द्या. कारण एवढी मोठी वस्ती असल्यामुळे माणसं जाणार कुठे? एका माणसाला जायला भरपूर टाईम लागतो. किती टाईम लागणार ते तुम्ही बघून घ्या. 3,500 वस्ती आहे या इकडे, या वोटिंगच्या एरियात, म्हणजे या एरियात. आता खासदार संजय दिना पाटील साहेब आले, ते काय करतील आमच्यासाठी? आमदार आहेत, नगरसेवक आहेत. आता हा एवढा ब्रिज तर बनवलाय, पण तो पण भरपूर मोठा आहे. आतमध्ये ना गाड्या येतात ना काय. ॲम्ब्युलन्स येऊ दे, हीच मागणी आहे. चांगला अजून बनवा. ह्याच्यासाठी अजून काय असतील तर आमच्याकडून पण प्रतिसाद भेटेल, आमच्या माणसांकडून. कुठला इलाका आहे ह्या एरियाला? काय हा पॅन्थर नगर आहे, कन्नवर नगर 1, विक्रोळीमध्ये ईस्ट मध्ये पॅन्थर नगर आहे. इथं विधायक खासदार तर संजय दिना पाटील, आमदार आपले पराक्ष आहेत आणि नगरसेवक आवळे आहेत इकडे. नेमकी काय काय समस्या आहे? कारण काही एवढं आबादी मोठी आहेत आणि मोठ्या संख्येमध्ये रोग राहतात, पण इथं प्रायव्हेट बिल्डर येतात म्हणून हे रस्ता बंद होणार असं लोकांचं म्हणणं आहे. काय सांगणार आहे? बिल्डिंग तर आता तुटले आहेत, त्या होतील, या पुढे नाव होते आम्हाला माहिती, पण होतील तर रस्ता आहे. एवढी 3,500 वस्ती आहे, रस्ता आम्हाला भेटायला पाहिजे. की रस्ता तो तुम्ही बघितला असेल की एवढूसा रस्ता आहे. त्यामधून हँडिकॅप माणसं आहेत, म्हातारे आहेत, या लहान मुलं आहेत. कधी चुकून काय पडलं, झाड बीड पडलं तर त्यात जायला रस्ता नाही आम्हाला. एवढा घाण रस्ता झालाय की म्हणजे माणसं. नाव तुमच्या? तुम्ही कुठे राहता? मी पॅन्थर नगर मध्येच राहतो, मांडवकर. बच्चे छोटे छोटे गंदगी में रहते हैं।